माझे विचार या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब जरूर करा आणि कमेंटही मात्र करायला विसरू नका. आईवडिलांच्या प्रेमात इतकी ताकद असते की ती कोणत्याही अडचणीवर मात करू शकते. इतरांवर प्रेम केल्यापेक्षा आईवडिलांवर प्रेम करा. धोका आणि परकेपणा कधीच मिळणार नाही. आपलं किती पण वय झालं तरी पण आईवडिलांचं प्रेम कधीच कमी होत नाही. कोणतीही गोष्ट कमी असली तरी चालेल, पण आईबाबांचा पाठीवर हात नेहमी असावा. इतराचं कोणतंही देणं उपकार होतात, पण आईवडिलांनी केलेली कोणत्याही गोष्टीचे ते उपकाराची भाषा करत नाही. आपली मनातील खंत आपण आईवडिलाला सांगू शकतो, शेजाऱ्याला नाही. आपली हक्काची जागा, एकमेव ठिकाण म्हणजेच आपले आईवडील. कोणत्याही अडचणीतून मार्ग काढणारी व्यक्ती म्हणजेच आपले आईवडील. आपले जीवनातले प्रेरणास्थान म्हणजेच आपले आईवडील. तुम्ही जगावर किती प्रेम करा, जग तुम्हाला केव्हा खोटं ठरवेल हे माहीत नाही, पण आईवडील नेहमी आपली बाजू खरी ठरवणारच. आईवडील आहे तोपर्यंत आईवडिलांचे प्रेम आठवा. एकदा का ते गेले तर किती प्रेम आठवलं तर त्याचा काहीच उपयोग नाही. जगात सर्व काही शक्य आहे, पण गेलेले आईवडील भेटणं शक्य नाही. निस्वार्थपणे आईवडील दिवसातून 100 वेळेस विचारतील, जेवण केलंस का? दुसरे निस्वार्थ मन कोणीच विचारू शकत नाही. जोपर्यंत तुमच्यासोबत तुमचे आईवडील आहेत तोपर्यंत तुम्हाला कोणतीच कमी नाही. आईबाबाचं पदरात दान आहे तोपर्यंत ठीक आहे, पण ते एकदा गेलं की ते देवाची किती आराधना करा तरी ते परत मिळत नाही. आईवडील 10 जणांचा सांभाळ करतील, पण 2 आईवडिलांचा सांभाळ करण्यासाठी 10 जण 10 वेळेस विचार करतील. जेव्हा आईवडील फोन करून विचारतात की घरी ये लवकर, तेव्हा आपल्याला किती राग येतो, पण ती त्यांची काळजी असते. जेव्हा आपण आजारी असतो आपल्याजवळ बसणारे फक्त आईवडीलच असतात. स्वतःची इच्छा मारून मुलांची इच्छा पूर्ण करणारे ते फक्त आईवडीलच असतात. जगात खरे सल्लागार व्यक्तिमत्व म्हणजेच आपले आईबाबा. # आईवडील.